कृष्णारी. तर आम्ही आता चाललोय वारीला. तर आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा, कारण मामा मामी दरवर्षी जातात. मम्मी पप्पा पप्पा पण गेल्या वर्षी गेलेले. मम्मी पप्पा माझी, शीतलची आणि गणेशची ही पहिलीच वारी आहे. तर हा सगळा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर व्हिडिओ पाहत राहा, आमच्या बरोबर वारीचा अनुभव घेत राहा. तर आता भेटूया वारीमध्ये. चला, रामकृष्ण हरी. सगळ्यात आधी ना मला तुम्हाला सांगावंसं इथे वाटतं की हा व्हिडिओ कमीत कमी व्हॉइस ओव्हर आणि जास्तीत जास्त नॅचरल जे साऊंड आहे वारीचा, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमचे वारकरी रेडी झालेत, कारण आम्ही आदल्या रात्रीच हडपसरला माझी ही ताई राहते, तर तिच्या घरी आम्ही आलो होतो, कारण तिकडनंच आम्ही मुख्य रस्त्याला वारीमध्ये सामील होणार होतो. तर सगळ्यात आधी मम्मी पप्पांचा आशीर्वाद घेतला, माझ्या मामा मामींनी पण, आम्ही सुद्धा ताईचा आशीर्वाद घेतला आणि वारीमध्ये चालायला सुरुवात केली. कारण हडपसरपासून सगळे रस्ते ब्लॉक होते, मुख्य रस्त्याला जायला कोणतंही वाहन नव्हतं, म्हणून आम्ही चालतच गेलो होतो. हडपसरच्या मुख्य रस्त्यावर आल्यानंतर हा असा मोठा जनसमुदाय, वारकरी सगळे, आणि इतकं प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होतं. कमाल वाटते या वारकऱ्यांची, वारीत चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. बघा, डोक्यावर कोणाचं तुळस आहे, आपलं स्वतःचं सामान आहे, झेंडे आहेत. काय मस्त वाटतंय खरंच. एक तरी आयुष्यात असा अनुभव पाहिजेच. किती छान वाटतंय बघा. ज्ञानोबा माऊलींची पालखी ही आळंदीपासून सुरू होते, आणि यावर्षी तर खरंच माऊलींनी इतका मोठा चमत्कार दाखवला. अगदी इंद्रायणी नदीला पूर आलेला असताना पालखी काढायची कशी असा प्रश्न पडलेला असताना, ज्या दिवशी प्रस्थान होतं त्या दिवशी इंद्रायणी नदीने तिचं धोक्याची पातळी कमी केली. हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, नाही का? कारण भगवंत आहे हे तुम्ही किती पण नाकारलत ना, तरी पण त्याचं अस्तित्व हे तुम्हाला क्षणाक्षणाला पदोपदी दाखवत असतं. आणि ह्या वारीमध्ये कशाचीच कमी पडत नाही. सेवेकरी इतके असतात, तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू प्रोव्हाइड करतात, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, हे असे वेगवेगळे सेवेकरी स्टॉल करून उभे असतात की जे वारकऱ्यांचा मान सन्मान करतात, त्यांना खायला प्यायला घालतात. त्याचप्रमाणे हे बघा, एका साईडला लोक अगदी शिस्तीने चालतात आणि एका साईडला हे दिंडीचे ट्रक. हे दिंडीचे ट्रक म्हणजे तिसरं काही नसून वारकऱ्यांचं सामान पुढच्या मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यांची खाण्याची, राहण्याची सगळी सोय या ट्रकमार्फत पुढे गेलेली असते. त्यामुळे एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही, हे अगदी काटेकोरपणे पाळलं जातं. आजपर्यंत फक्त टीव्हीत पाहत होते, पण आज एवढं भारी वाटतंय ना, खरंच एकदा तरी अनुभवायची वारी आहे बाबा ही. खरंच वारीत कशाचीच कमी पडत नाही. वारीत यायला पैसे लागत नाहीत. वारीत यायला लागते ती म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि भगवंतावर असलेला अतूट विश्वास. कारण तुम्ही रस्त्याने चालताय तरीसुद्धा कोणत्याच प्रकारचा थकवा जाणवत नाही तुम्हाला. पण एक आहे, काही असेल ते असेल, वारीचा मार्ग सोडून जर तुम्ही चालायला प्रयत्न कराल ना, तर तुमच्याने 10 पावलंसुद्धा चालली जाणार नाही. वारीसोबत चालाल ना, तर तुम्ही किती चालताय हे कळणार पण नाही तुम्हाला. आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणावरनं पालख्या आलेल्या असतात, आणि काही वारकरी एका जागेवर उभं राहून वारीचा आनंद घेत असतात, खेळ खेळत असतात, नाचत असतात, गात असतात. अशाच एका ग्रुपमध्ये आम्ही सुद्धा सामील झालो.
विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल 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 जीवन तूच माझा विठ्ठला चिंता कसली हृदयी तुला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. वारी आपल्याला काय शिकवते? वारी आपल्याला शिस्त शिकवते, संघटित व्हायला शिकवते, एकमेकांची मदत करायला शिकवते. तर असाच वारीबरोबर चालता चालता आम्हाला पुढे भेटले हे न्यूज चॅनलचे दादा. तर त्यांनी माझ्या मामाचा बाईट घेतला, पण खूप आवाजामुळे तो ऐकायला नाही आला, म्हणजे व्यवस्थित ऐकायला येत नाही आहे. तर पुढे पुढे जसं चालत गेलो तसं एकेका ग्रुपबरोबर आम्ही सामील होत गेलो. आणि त्याच्यानंतर ही टिळक सेरेमनी, कारण माऊलींचा टिळक लावल्याशिवाय वारकरीचे पाय चालत नाही असं म्हणतात. तर सगळ्यांनी, माझ्या मामाने, पप्पांनी आणि मामींनी, आम्ही सगळ्यांनी ही टिळे लावून घेतले. आणि खरंच ह्या टिळ्याचं तेज चेहऱ्यावर बसरलं होतं. माझे पप्पा 71 वर्षाचे आहेत, 4,500 किलोमीटर नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. पण आम्हाला भीती वाटत होती की पप्पांना जमेल काही चालायला. भीती म्हणजे परिक्रमेमुळे थोडं शरीर क्षीण झालेलं आहे त्यामुळे भीती वाटत होती. पण नाही, खरंच पप्पा माझे अगदी ग्रेट आहेत. 71व्या वर्षी तोच उत्साह, नाचत वाजत आमच्याबरोबर येत होते. जसजशा पालख्या येत होत्या तसतसे आम्ही दर्शन घेत होतो, त्यांच्यामध्ये सामील होत होतो आणि त्यांच्यासोबत नाचत गाजत आमची वारी पालखी आमचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही कोणत्याही दिंडीतनं गेलो नव्हतो. त्यामुळे कोणतीही पालखी यायची आम्ही त्यांच्यामध्ये सामील व्हायचो आणि वारकरीसुद्धा आम्हाला सामील करून आमच्यासोबत वारीचा आनंद घेत होते. तर असं करत करत हडपसरपासून आम्ही कधी वडकी नाका इकडे आलो आम्हाला कळलंच नाही. तर वडकी नाका हा तो स्पॉट आहे जिथे दुपारचा विसावा माऊली घेतात. माऊलींची पालखी वडकी नाक्या इथे विसाव्याला असते. त्यामुळे आम्ही तिथपर्यंत कधी पोचलो, 4-5 किलोमीटरचं अंतर असेल, त्यापेक्षा जास्तच. तर आम्ही त्या स्पॉटपर्यंत पोचलो आणि हा जो तुम्हाला कळस दिसतोय इथे पालखीचा विसावा असतो. माऊली थोडा वेळ इथे विश्राम करतात, वारकऱ्यांना थोडा विसावा मिळतो आणि नंतर पुढे येतो तो भव्य दिव्य दिवे घाट. तर दिवे घाटात चढण्यापूर्वीचा हा विसावा असतो. रस्सी घेऊन यायचं.
वडके ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी वाटसाहेब आपले पालखी विसाव्याच्या समोर वाट पाहतो. सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन वडकीच्या पावन पवित्र पालखी विसर्जनावरती होते. वडके ग्रामस्थांच्या वतीने वडके ग्रामपंचायत साऊंड सर्व्हिस आपले दोन कर्मचारी असतील, कृपया आपण रस्सी बांधण्यासाठी समोर जायचं. त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी आपण संपर्क साधायचा. ह्या मावशी इतक्या भारी भेटल्या होत्या ना, मला सोडतच नव्हत्या. त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ येत होते, पण त्यांच्या खेळण्यात आणि आपल्या खेळण्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर इथे कुणी कुणाच्या ओळखीचं नव्हतं. इथे फक्त माऊली हा एकच धागा होता जो सगळ्यांना एकत्र जोडत होता. तर आता ह्या पालख्यांसोबत आम्ही पुढे पुढे चालत होतो, कारण आता माऊलींची पालखी विसाव्याला येणार होती, खूप गर्दी होणार होती आणि नंतर पुढे पूर्ण दिवेघाट जाम होतो. तर हळूहळू आम्ही दिवेघाटाच्या दिशेने मार्गस्थ झालो, कारण खूप मोठा हा भव्य दिव्य दिवेघाट पार पाडायचा होता, जे आतापर्यंत फक्त आणि फक्त टी व्हीत पाहत आले होते. आणि त्यावेळेस सतत असं वाटायचं की या दिवेघाटात आपण सुद्धा ह्या वारकऱ्यांसोबत असायला हवं, पण ती इच्छा माझी पूर्ण होत होती. तर आता पुढे हा भव्य दिव्य दिवेघाट येणार आहे आणि ह्या वर्षीचं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे पुढे तुम्हाला दिसेल, जे तुम्ही सगळ्यांनीच ह्याआधीसुद्धा पाहिलं असेल. हे तुम्हाला दिसतंय हे इंद्रवज्र. हे मी आत्ता व्हिडिओ एडिट करतानाच मला समजलं की हे दिवेघाटाच्या खालीच फॉर्म झाले होते. इतका सुंदर सोहळा आहे. खरंच एक अख्खं वर्ष थांबले होते या सोहळ्यासाठी आणि आता तसं बघायला गेलं तर खरं तर विश्वासच बसत नाहीये की मी दिवेघाटात वारकऱ्यांसोबत चालते. अमेझिंग एक्सपिरियन्स. खरंच जर तुम्ही वारी केली नसेल तर खरंच 10 पावलं का होईना पण या वारकऱ्यांसोबत चाला. काय धमाल आहे माहितीये का, त्यांचा उत्साह, त्यांचं म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे ना की या वारकऱ्यांमध्येच पांडुरंग दिसतो बाबा. बाकी काय पांडुरंगाचीच किमयाच आहे. कोणी सांगितलं ना एवढं चाला, मी तर आयुष्यात चालले नसते, पण आता किती किलोमीटर चाललंय याचा अंदाज जाऊ द्या, लक्षातच नाहीये. एवढं भारी वाटतंय. तर काय मला शब्द नाही आहेत आता सांगायला. काहीच म्हणजे अप्रतिम अलौकिक असं दृश्य आहे. हे बघा आता दिवेघाटात आम्ही एंटर होतोय, जो सुप्रसिद्ध दिवेघाट. आता तिथे काय माहिती शूट करायला मिळतंय का, पण मिळालं तर नक्कीच करीन. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदानेच कळलं असेल किती सुंदर वाटतंय. खरंच काय असेल किमया पांडुरंगाची, देवाच ठाऊक. चला भेटूया पुढे आता दिवेघाटात. तर एकत्र व्हिडिओ नाही करता आला कारण खूप मोठा झाला असता. तर आता आम्ही एंटर होतोय दिवेघाटामध्ये. तर चला आता भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा, माझ्यावर असंच प्रेम करत राहा. चला रामकृष्ण हरी. भेटूया दिवेघाटात. दिवेघाटाची सुरुवात झाली आहे आणि हे बघा, ही तर फक्त सुरुवात आहे, जस्ट हा एंटरिंग पॉईंट आहे दिवेघाटाचा. आता दिवेघाटातली मजा पुढच्या पार्टमध्ये. चलो बाय बाय.